जागतिक मंदी संदर्भातला एपिसोड बनवताना आपण एक फॅक्ट त्याच्यामध्ये नमूद केली होती. चीनमध्ये असलेल्या ज्या एम-एन-सीज आहेत त्यासोबतच जे विकसित देश आहेत ते चायना प्लस वन याचा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नव्याने विचार करतायत. आता ज्यावेळेस चायना प्लस वन म्हणलं जाते तर त्यावेळेस प्लस वन म्हणजे भारताचा इन्व्हेस्टमेंटसाठी विचार केला जात होता. कारण की चीनमध्ये झालेला कोरोनाचा उद्रेक, त्यापाठोपाठ झिरो कोविड पॉलिसी यासोबतच चीनमध्ये असलेली एकूण शासन पद्धती याच्यामुळे बहुतेक एम-एन-सी चीनमधून त्यांची इन्व्हेस्टमेंट इतरत्र हलवतील अशी अपेक्षा होती आणि या एम-एन-सीत सुद्धा तशीच चर्चा करत होत्या. पण जेव्हा युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व्हे केला तेव्हा 75% कंपन्यांनी चीनमध्येच राहण्यास इच्छुक असल्याचं समोर आलेलं आहे. आता बघा, मी सांगितलं तुम्हाला की वॉलमार्ट, अदिदास, नायके, ॲपल, फॉक्सकॉन यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांचे प्लांट जे आहेत ते चीनमध्येच आहेत आणि चीनमध्ये सध्या जे काही झिरो कोविड पॉलिसी आणि त्यांची इथली शासन पद्धती याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा या कंपन्यांच्या उत्पादनावरती काहीही परिणाम झालेला नाही, त्यांना काही फरक पडलेला नाही. मग प्रश्न हा पडतो की एवढी मोठी घटना घडून सुद्धा, म्हणजे आंदोलन आहे यासोबतच कोरोनासारखा एक महाभयंकर साथ येऊन गेलेली आहे, तरी सुद्धा कंपन्या चीनलाच का पसंती देत आहेत आणि चीन हाच का संपूर्ण जगाची फॅक्टरी आहे? आणि आज आपण आपल्या एपिसोडमध्ये याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कोविडच्या उद्रेकानंतर संपूर्ण जग ठप्प असताना विकसित देश आणि बहुसंख्य ज्या एम-एन-सीज आहेत ते चीन सोडून त्यांचे प्लांट इतरत्र हलवण्याचा गप्पा करत होते किंवा त्याविषयीची चर्चा करत होते. आता त्यांच्या गप्पा किंवा त्यांच्या चर्चा जर का खऱ्या मानल्या तर चीनमधला एफ-डी-आयचा फ्लो जो आहे तो कमी होणं अपेक्षित होतं, पण तसं काही झालेलं नाहीये. 2022 मधल्या पहिल्या 5-6 महिन्यांत चीनमधला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा आकडा हा मागील वर्षाशी तुलना करता 30% अधिक झालेला आहे आणि जवळपास $80 बिलियन इन्व्हेस्टमेंट चीनमध्ये नव्याने आलेली आहे. वॉलमार्टचं 70% जे काही प्रोडक्शन आहे हे चीनमधूनच होतं. ॲपलचे 75% प्रोडक्ट्स हे चीनमधूनच बनतात आणि गेल्या 40 वर्षामध्ये चीनने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे आणि ते नाकारून चालणार नाही. आणि ही प्रगती करण्यामध्ये त्यांच्या एक्सपोर्ट ड्रिव्हन ग्रोथ मॉडेलचा मोठा वाटा आहे, हेही नाकारून चालणार नाही. आता इतर कोणत्याही देशातील उत्पादनांशी तुलना करता चीनची उत्पादनं जी आहेत ही स्पर्धात्मक तर आहेतच, पण आता त्यांनी त्याच्यामध्ये गुणात्मक सुद्धा वाढ केलेली दिसून येते. अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर आणि कोविडचा चीनवर परिणाम होईल हा अंदाज सुद्धा साफ चुकलेला आपल्याला दिसून येतोय. आता बघा, अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरमुळे निश्चितच चीनने अमेरिकन बाजारपेठेतील काही हिस्सा गमावलाय, पण जगभरातील त्यांचा एकूण एक्सपोर्ट जो आहे तो त्यांनी वाढवलेला आहे. आता हे त्यांनी कसं साध्य केलं तर त्यांनी काय केलं, अमेरिकेतील त्यांची बाजारपेठ कमी होतीये किंवा तिथला टक्का त्यांचा कमी होतोय, तर त्यांनी त्यांचा मोर्चा आफ्रिकन आणि आशियाई देशांकडे वळवला. यासोबतच वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह जो आहे हा जिथून जिथून जातोय प्रोजेक्ट त्याच्या आजूबाजूच्या मार्केटवरती सुद्धा त्यांनी फोकस केलेलं दिसतंय. यासोबतच जे असेंबल करता येण्यासारखे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्टसाठी त्यांनी त्याचे छोटे छोटे कॉम्पोनंट्स जे आहेत ते इतर देशांमध्ये एक्सपोर्ट केले, त्या देशांमध्ये ते असेंबल केले आणि परत अमेरिकेलाच ते एक्सपोर्ट केले आणि इथे त्यांनी बाजी मारलेली सुद्धा आपल्याला दिसून येते. आता बघा, चायनाचं प्रोडक्शन जोरदार असण्याचं किंवा त्यांच्या इथलं जे काही एकूण प्रोडक्ट आहे हे स्वस्त असण्याचं कारण काय सांगितलं जातं तर त्यांच्या इथं स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि त्यांची लोकसंख्या सुद्धा मोठी आहे. आता हे काही अंशी खरं आहे बघा, म्हणजे त्यांच्या इथं लोकसंख्या मोठी असल्यामुळं मनुष्यबळ स्वस्तामध्ये उपलब्ध होतं, पण स्ट्रॉंग बिझनेस इकोसिस्टीम, रेग्युलेटरी कंप्लायन्स जे आहेत हे कमी असणं, कमी टॅक्सेस असणं आणि स्पर्धात्मक चलन यांचा सुद्धा चीनला संपूर्ण जगाची फॅक्टरी होण्यामध्ये मोठा वाटा आहे. आता हे सगळे मुद्दे जे आहेत आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता बघा, पहिला मुद्दा लोकसंख्येचा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चीनची लोकसंख्या हे जगात सर्वाधिक आहे. 140 कोटीहून अधिक लोकसंख्या त्यांच्या इथं आहे आणि इतकी मोठी लोकसंख्या असणार म्हणजे त्या ठिकाणी कामाची मागणी सुद्धा मोठी असणार आहे आणि सगळ्यांनाच कामाची गरज आहे. थोडक्यात काय, त्या ठिकाणी कामाची मागणी जास्त आहे पण कामाचा सप्लाय तुलनेने कमी आहे, म्हणून मनुष्यबळ अगदी स्वस्तामध्ये उपलब्ध होते. म्हणजे काम कमी आणि कामगार जास्त, याचमुळे कामाचा मोबदला सुद्धा कमी असं एकंदरीत गणित आहे. यासोबतच हा ज्यावेळेस मी एपिसोडसाठीची माहिती गोळा करत होतो त्यावेळेस काही वेबसाईट्सवरती मी वाचलं की चीनमध्ये चाइल्ड लेबर जे लॉज आहेत किंवा मिनिमम वेजेस जे आहेत या संदर्भातले स्ट्रिक्ट
रूल्स जे आहेत ते फॉलो केले जात नाहीत. एकंदरीत त्यांच्या इथं त्या संदर्भातले रूल्स जे आहेत तेच फॉलो केले जात नाहीत, म्हणून स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध होतंय. गेल्या 1-2 वर्षांमध्ये नक्कीच फरक पडलेला आहे, पण मिनिमम वेजेस जे आहेत याच्यामध्ये 10% जास्त फरक पडलेला दिसून येत नाहीये. स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ असल्यामुळं त्यांना बल्कमध्ये प्रोडक्शन करणं शक्य होतं आणि कोणत्याही पद्धतीची आकस्मिकपणे डिमांड जी जनरेट झालेली असेल ती डिमांड पूर्ण करणं सुद्धा शक्य होतं. म्हणजे बघा, कोविड काळामध्ये अचानकच मास्कची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली होती, सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ही अचानकपणे वाढलेली मागणी पूर्ण करणं हे चीनला या स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळामुळे शक्य होते. नंतर क्रमांक 2चा मुद्दा म्हणजे बिझनेस इकोसिस्टम. कोणताही बिझनेस तेव्हाच मोठा होतो जेव्हा सप्लायर्सचं नेटवर्क जे आहे ते अगदी चांगलं असेल. यासोबतच कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स सुद्धा तिथं असायला हवेत, डिस्ट्रीब्युटर्स चांगले असायला हवेत, गव्हर्नमेंट एजन्सीजचं सुद्धा यासाठी सहकार्य हवंय. या सगळ्यांचं जर का एकत्रितपणे गणित जुळलं मग मात्र कॉम्पिटिशन आणि कोऑपरेशन हे दोन्ही शक्य होतं आणि एकूणच देशाच्या विकासाला याच्यामुळे चालना मिळते. चीनच्या सप्लाय चेनच्या एफिशियन्सीचा ॲपलने सर्वाधिक फायदा करून घेतलेला दिसतोय. आता या त्यांच्या इथल्या सप्लाय चेनच्या एफिशियन्सीचा आणि स्वस्त मनुष्यबळाचा त्यांनी कसा फायदा करून घेतला? त्यांना एकूणच त्यांचं प्रोडक्ट जे आहे लो कॉस्टमध्ये बनवून मिळतं आणि त्यांना त्याच्यामुळं जास्तीत जास्त मार्जिन त्यांच्या प्रोडक्टच्या विक्रीतून उपलब्ध होते. तिसरा मुद्दा म्हणजे लो कंप्लायन्स, म्हणजे कमीत कमी जाचक अटी त्यांच्या इथं आहेत. आता बघा, पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा आपल्याही देशामध्ये चाइल्ड लेबर संदर्भातल्या पॉलिसीज किंवा आरोग्य संदर्भातल्या पॉलिसीज किंवा सुरक्षेसंदर्भातल्या ज्या पॉलिसीज आहेत किंवा पर्यावरण विषयक जे अटी आहेत, जे नियम आहेत, यांचं अगदी काटेकोरपणे पालन केलं जातं आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली जाते. चीनमध्ये या बाबतीत मात्र कंपन्यांच्या सोयीचे नियम आपल्याला दिसून येतात. चीनमध्ये चाइल्ड लेबर उपलब्ध आहे, कामाचे अधिकाधिक तास हे सुद्धा उपलब्ध आहेत. इन्शुरन्स दिला तर दिला, नाही दिला तर नाही दिला, अशी परिस्थिती आहे आणि बहुसंख्य कंपन्यांमध्ये कामगाराला वर्षातून एकदाच पगार दिला जातो, तो सुद्धा वर्षाच्या शेवटी, जेणेकरून तो कामगार कंपनी सोडून जात नाही आणि हेही त्या ठिकाणी घडते. चौथा मुद्दा म्हणजे टॅक्सेस संदर्भातला. आता याच्याविषयीची अधिक डिटेल माहिती उपलब्ध नाही झाली, पण त्यांच्या इथं 0% व्हॅट आहे, म्हणजे व्हॅटमध्ये एक्झेम्पशन आहे. याच्यामुळे प्रोडक्शनला मदत होते आणि प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कमी होते. आता प्रोडक्शन कॉस्ट जर का कमी असेल तर अल्टिमेटली काय, जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना चीनमधली त्यांची गुंतवणूक जी आहे ती अधिक आकर्षक वाटणार आहे आणि त्यांना रिटर्न सुद्धा चांगल्या पद्धतीचे मिळणार, म्हणून कंपन्या सुद्धा चीनमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे करन्सीचा. चीन मुद्दाम त्यांच्या चलनाचं डेप्रिसिएशन करतं, ज्यामुळे त्यांच्या निर्यात केलेल्या ज्या वस्तू आहेत इतर कोणत्याही देशाच्या वस्तूंशी तुलना करता स्वस्त राहतात आणि चीनवरती हा आरोप सातत्याने होत राहिलेला आहे की ते त्यांच्या चलनाचं डेप्रिसिएशन करतात. 2017 मध्ये याच कारणामुळे अमेरिकेने चीनला करन्सी मॅनिप्युलेटर टॅग देण्याचं ठरवलं होतं. आता हा टॅग देणार म्हणून थोडीफार परिस्थिती बदलली, पण कोरोना नंतर चीनचं चलन युआन जे आहे हे डॉलरच्या तुलनेमध्ये सातत्याने घसरताना दिसतंय. आता एकंदरीत या सर्व गोष्टींवरून आपल्याला हेच लक्षात येतंय की फक्त स्वस्त मनुष्यबळ असून भागणार नाही, तर इतर सुद्धा पूरक गोष्टी त्याला गरजेच्या आहेत. आता चीनने सुद्धा त्यांची इथं जी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, जो मोठ्या प्रमाणात पैसा येतोय, या पैशांचा उपयोग पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याकडे आणि इथे अधिकाधिक विकास करण्याकडे केलेला दिसतोय. ज्याच्यामुळे झालं काय, तर उद्योगपूरकता जी आहे याला त्याच्यातून सपोर्ट झालेला दिसून येतोय आणि याच पायाभूत सुविधांमुळे सप्लाय चेन जी आहे ही सुद्धा मजबूत झालेली आहे. आपल्या इथे सुद्धा आपण सांगतो, जर का कनेक्टिव्हिटी चांगली असेल, रोड जर का चांगले असतील तर त्या भागाचा विकास होतो आणि चीनने त्याच गोष्टीवरती लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येते. आता इतर देश सुद्धा स्वस्तामध्ये मनुष्यबळ निश्चितपणे उपलब्ध करून देऊ शकतात. बघा, आफ्रिकन देश स्वस्तामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकतील. अगदी भारतामध्ये सुद्धा स्वस्तामध्ये मनुष्यबळ उपलब्ध होईल, पण फक्त स्वस्त मनुष्यबळाने भागणार नाही, तर इतर पूरक गोष्टी सुद्धा त्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. भारतापुरतं जर का बोलायचं झालं तर भारतामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंडची गेल्या 5-10 वर्षांपासून चर्चा आहे. बघा, त्याला लोकसंख्या लाभांश असं म्हणलं जातं. म्हणजे भारतामध्ये तरुणांचं प्रमाण हे जगातील इतर कोणत्याही देशाशी तुलना करता सर्वाधिक आहे, पण या लोकसंख्या लाभांशाचा दुर्दैवाने आपल्याला अजून तरी फायदा करून घेता आलेला नाही. सरकार त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करते, वेगवेगळ्या योजना आणते, कौशल्य विकासाच्या योजना आणते, एक खिडकी योजना आणते, इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त कशी येईल या सगळ्या गोष्टींचा सरकार प्रयत्न करते, पण येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात नक्कीच फरक पडलेला दिसेल ही अपेक्षा. चीन पुरतं जर का बोलायचं झालं, चीनने स्वस्त मनुष्यबळ यासोबतच टॅक्स, यासोबतच करन्सी आणि जे
लॉज आहेत या सगळ्या लॉज बद्दल त्यांनी अवलंबलेलं अगदी नरम धोरण या सगळ्या गोष्टींच्या बळावरती जगाची फॅक्टरी बनवण्याचं त्यांचं जे टॅग आहे हे मिळवलेलं आपल्याला दिसतंय. आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.